नाही, तिकीट कोणाला मिळणार काय मिळणार हे मी सांगू शकणार नाही, कारण तो सर्वस्व अधिकार पार्लमेंटरी बोर्डाचा आहे. आपल्याला माहिती आहे आमच्याकडे एक वेगळी पद्धत आहे. तिथे आम्ही स्वयंघोषित मला तिकीट मिळालं, याला मिळालं, मी प्रचाराला लागलो असं होत नाही. जोपर्यंत दिल्लीहून पार्लमेंटरी बोर्डाच्या मिटिंगमधून शिक्कामोर्तब होत नाही, आमची यादी बाहेर पडत नाही, तोपर्यंत असं नक्की कोणालाही सांगता येणार नाही. मला वाटतं पहिली यादी आमची आलेली आहे 20 उमेदवारांची. दुसरी यादी 1-2 दिवसामध्ये मला वाटतं निश्चित ती बाहेर पडेल आणि त्यावेळेलाच उमेदवार कोण हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. सोलापुरातून आता दबाव येतो की स्थानिक उमेदवारांचा तसा दबाव सगळीकडूनच असतो. स्थानिक आम्हाला द्या, शहरातला द्या, मोठ्या मतदार संघ ज्या ठिकाणी आहे तिथला द्या. पण शेवटी पक्ष आमच्याकडे एक वेगळी सिस्टीम आहे. आम्ही सगळं सर्वे त्या ठिकाणी केलेले आहेत 3-3, 4-4 वेळी. सर्व घटकांचा विचार आम्ही केलेला आहे. कार्यकर्त्यांचं सुद्धा मनोगत आम्ही ऐकून घेतलेलं आहे आणि सर्व हे निकष लावून जो योग्य असेल अशा उमेदवाराचं तिकीट दिलं जाईल. मी तेच सांगितलं आपल्याला की त्याच्यामध्ये सुद्धा तो मुद्दा येऊ शकतो ना. आता स्थानिकच सांगतील कोणाला तिकीट द्यायचं. सर्वेमध्ये स्थानिकांना विचारलं जातं. त्यामुळे मला असं वाटतं की योग्य असा उमेदवार त्या ठिकाणी दिला जाईल, पण तो पार्लमेंटरी बोर्डाकडूनच त्या ठिकाणी जाहीर होईल. त्यावेळेला आम्हाला असं वाटलं नव्हतं की हे बघून काय. आता त्यावेळेला त्यांना फॉर्म भरता आला, त्यावेळेला त्यांचं ते जे सर्टिफिकेट होतं, प्रमाणपत्र, ते वैध ठरवण्यात आलेलं होतं. पण नंतर कोणी कोर्टात गेल्यावर ते अवैध झालं. त्याला काही पार्टीचा दोष असं नाही. आज आम्ही पुन्हा तिकीट द्यायचं कोणी चॅलेंज केलं तर त्याला, आणि हा विषय अजून न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यावर काही शिक्कामोर्तब झालेला नाही, हे सर्वात महत्वाचं आहे. पण जोपर्यंत शिक्कामोर्तब होती तोपर्यंत मला याच्यावर काही बोलता येणार नाही. पण जाणीवपूर्वक पार्टीने बोगस सर्टिफिकेटला आम्ही त्यांना काही उमेदवार दिला असं समजण्याचं अजिबात कारण नाही. उमेदवारी देताना त्यांनी सर्टिफिकेट दाखवलं, अधिकाऱ्यांनी, सक्षम अधिकाऱ्यांनी त्याला ते पात्र म्हणून सांगितलं, अधिकृतपणे त्यांना उमेदवारी मिळाली आणि म्हणूनच ते त्या ठिकाणी निवडून आलेत. त्यामुळे आता नंतर मग कोर्ट कचेऱ्या झाल्यात, काहीतरी त्यांना कोणी चॅलेंज केलं, हा विषय वेगळा आहे. पण आजही तो विषय न्यायप्रविष्ट आहे, ते बोगस असं म्हणता येणार नाही. आता ते निवडणूक आहे सांगू शकेल घोषित केली, पण मला वाटतं 1-2 दिवसामध्ये उद्या परवामध्ये मला असं वाटतं की निवडणुका घोषित होती. चिन्ह वापरता येत नाही म्हटलेलं नाहीये. नाही, आपलं काहीतरी आपण चुकीचं ऐकलं. फक्त त्यांचं फोटो आणि नाव वापरू नये असं ते म्हटलेलं आहे. काही ठिकाणी आमदारांचं त्यांच्यावर प्रेम आहे, पवार साहेबांवर, त्यांच्या गटात गेलेल्या राजदारांच्या. आता नाशिकला मी बघितलं, आमचे बनकर आमदार आहेत, तिकडे त्यांनी काहीतरी ते येणार म्हणून पोस्टर लावलं, त्याचं स्वागत केलेलं आहे. आता प्रेम आहे ते आता एकदम असं कमी होणार नाही, हळूहळू कमी होतंय. पण काही लोकांना वाटतं की पवार साहेब येतात म्हणून त्यांनी फोटो लावले, म्हणून यांनी ऑब्जेक्शन घेतलं की आमचे फोटो लावू नका पवार साहेबांनी, सुप्रियाताईंनी. ठीक आहे, आता ते अजितदार त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की आता कोणी फोटो लावू नका, आता ते लावणार नाही. त्यामध्ये मोदी पाटील हे नाराज असल्याचं पुढे आले नसते तर काय नाही, मला वाटतं की आता तिकीट मिळाल्यावर 2-4 दिवस चालणार आहेत. आता तुम्ही आमच्या जळगावमध्ये बघा, काही लोक राजीनामा देत आहेत, काही लोक सोशल मीडियावर काही लिहित आहेत, हे चालणार आहे 2-3 दिवस. पण मला असं वाटतं की 1-2-3 दिवस सगळे निवळ एकदा फॉर्म भरायला सुरुवात झाली की सगळे प्रश्न आहेत, ती सगळी नाराजी आहे, ही दूर केली जाईल. मी सुद्धा मोहिते पाटलांशी संपर्कात असतो, रणजितसिंग मोहिते पाटलांच्या नेहमी. आमचे माननीय देवेंद्रजी त्या ठिकाणी बोलतील, बावनकुळे साहेब आहेत. मला वाटतं सगळं महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी थोडीफार कुरबूर आहे अशा ठिकाणी निश्चित जाऊन त्यांनाही समजवलं जाईल. तर मला वाटतं कुठे अशी अडचण त्या ठिकाणी मोठी येणार नाही. आता आमच्या जिल्ह्यामध्ये तर मोठी अडचण होती, पण आम्ही कुठे काय, आम्ही म्हणतो की 5 लाखाच्या वरच. मागच्या वेळेला 4.5 लाख होते, 4,60,000. आम्ही यावेळेला सांगितलं की रक्षा खर्च यावेळेला सुद्धा 5 लाखाच्या वर आम्ही निवडून आणू. माझ्या स्वतःच्या विधानसभा मतदारसंघामधून 1 लाखाच्या वर मताधिक्य मी त्यांना देणार आहे. त्यामुळे आमचे मतं काय असतील, पण एकदा पक्षाने तिकीट दिलं की मग आमचा पक्ष फक्त भाजप, आमचा उमेदवार फक्त भाजप, आमचा उमेदवार फक्त नरेंद्रजी मोदी, एवढंच आमचं लक्ष राहील. नाही, मला असं कुठेही वाटत नाही की कोणी पक्षाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी जाईल, कारण
रणजितसिंग मोहिते पाटील, विजयदादा आमचे ज्येष्ठ नेते आहेत, मोठे नेते आहेत. एक त्या भागातलं एक मोठं वर्चस्व त्यांचं आहे, एक मोठं वलय त्यांचं आहे आणि ते असा निर्णय कधीही करणार नाही. 2-4 दिवस थोडे राग त्यांचा राहील असेल, पण मला असं वाटतं की निश्चित ते सुद्धा जे उमेदवार आहेत रणजित सिंग त्यांचं त्या ठिकाणी काम करतील.